नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलला। तर मी आज शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची जी अपडेट आहे, महत्त्वाची आणि आनंदाची जी बातमी आहे ती सर्वांसमोर परत एकदा घेऊन आलेलो आहे। तर सर्वात प्रथम आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी करण्याचा जो निर्णय आहे तो घेतला आहे किंवा नाही याबाबतचे संभ्रम बरेचसे जे युट्यूब चॅनलवरती न्यूज फिरवल्या जात आहे, तसेच सोशल मीडियावरती सुद्धा व्हायरल होत आहे की महाराष्ट्र सरकारने सुद्धा कर्जमाफी केलेली आहे। त्याचबाबतची आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर आपल्याला सर्वप्रथम सांगू इच्छितो जी तेलंगणा सरकारने कर्जमाफी केलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी 2 लाखापर्यंत जे कर्ज आहे ते सरसकट माफ केलेलं आहे। यामध्येच राहुल गांधी यांनी अशी घोषणा केलेली होती की ते येणाऱ्या 15 ऑगस्टला देशातील सर्वात मोठी कर्जमाफी करतील, ज्यामध्ये महाराष्ट्रामधील सर्वाधिक जे कर्ज आहे ते माफ करण्यात येईल। अशामध्ये आपल्याला सर्वांना माहितीच आहे, जे आपले महाविकास आघाडीचे ज्या जागा आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या ज्या आताच्या गेल्या निवडणुकीमधील जागा आहे त्या अनपेक्षित होत्या, म्हणजे त्यांना हव्या तेवढं यश या निवडणुकीमध्ये मिळालेलं नाही। अशामध्ये त्यांनी विशेष लक्ष शेतकऱ्यावरती केंद्रित केलेलं आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांची जी सर्वात मोठी एक जी महत्त्वाची आणि मोठी जी योजना आहे ती कर्जमाफी योजना असते। यामध्ये त्यांनी 2 लाखापर्यंत जे कर्ज आहे ते सरसकट माफ करण्याचा जो निर्णय आहे तो मंत्रिमंडळात आता पावसाळी अधिवेशनात ते घेऊ शकतात, ज्यामध्ये जे डिसेंबर 2019च्या नंतर तसेच गेल्या 31 मार्च 2024 पर्यंतचे जे कर्ज आहे ते 2 लाखापर्यंतचे कर्ज जे माफ होऊ शकते। या अंतर्गत जर आपल्याला कर्जमाफी करायची जर म्हटली तर जवळपास महाराष्ट्राला खूप सारा निधी लागेल, जो तेलंगणा सरकारने केलेला आहे। असंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा होऊ शकतं, कारण शिंदे सरकार असेल किंवा शिंदे फडणवीस सरकार असेल, हे कर्जमाफी करण्याचा जो महत्त्वाचा निर्णय तो घेऊ शकतात। अशामध्येच त्यांनी एक पीक कर्जासाठी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट काल आपल्याला माहितीच आहे की सिबिल स्कोरची आता कुठलीही अट राहिलेली नाही। जर आपण कुठल्याही बँकेमध्ये जर आता पीक कर्ज घेण्यासाठी जात असेल तर आपल्याला सिबिल स्कोरची आता अट राहिलेली नाही, ज्या अंतर्गत आपण पीक कर्जासाठी सहजरित्या कोणत्याही बँकेमध्ये अर्ज करू शकतो, जेणेकरून आपल्याला कुठलीही बँक लवकरात लवकर जे पीक कर्ज आहे ते उपलब्ध करून देईल। तसेच आपल्याला किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत सुद्धा कर्ज उपलब्ध करून दिले जाते, ज्यामध्ये आपल्याला 3 लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते। तसेच कर्जमाफी संदर्भात एक प्रश्न वारंवार केला जात आहे की शेतकरी कर्जमाफी योजना जी आहे तर राज्य सरकार शेतकऱ्याची कर्जमाफी करणार का, याबाबत अद्यापही कुठले शिक्कामोर्तब आलेले नाही। पण राज्यातील शेतकरी कर्जमाफीची जी जोरदार मागणी आहे ती सुरू आहे। यातच तेलंगणा सरकारने 31,000 कोटीचे जे कर्ज आहे ते माफ केलेले आहे, माफ करण्याची घोषणा केलेली आहे। तेलंगणा सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यात कर्जमाफीची जोरदार घोषणा चालू आहे। किसान सभेचे नेते अजित नवले, तसेच उद्धव ठाकरे, संजय जाधव, तसेच नाना पटोले, स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाराष्ट्रात अशी शेतकऱ्यांची जी कर्जमाफी करावी अशी जोरदार मागणी सुरू केलेली आहे। त्यामध्ये तेलंगणामधील सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली असून 27 जूनपासून चालू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची मागणी करणार असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केलेले आहे। तसेच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि स्वाभिमानी किसान संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलन करणार असल्याचे सांगितले। 2023 मध्ये शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी या दोन्ही पिकाचे मोठे नुकसान सहन करायला लागले, त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदतीची गरज आहे। राज्यातील शेतकरी कर्जमाफीची आशा बाळगून आहेत, तरी राज्य सरकारने याबाबत काय निर्णय घेणार आहे याकडे सर्वच जनतेचे लक्ष आहे ते लागून असलेले आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023च्या अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा केली होती, मात्र ती घोषणा हवेतच विरली असून आता किसान सभेचे नेते अजित नवले यांनी सरकारकडे कर्जमाफीची मागणी केलेली आहे। या मागणीमध्ये केवळ कागदी कर्जमाफी न करता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष त्वरित लाभ मिळावा असे त्यांनी सरकारसमोर निवेदन मांडले आहे।